हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आपण सगळे गेल्या 1 महिन्यापासून एका चित्रपटाची जोरदार चर्चा बघतोय सोशल मीडियावर. खरं तर मला त्यांना आता विचारायचं आहे की ते थकलेत का नाचून. स्वागत करूया टीम नाच ग घुमा. 1 मेला रिलीज होतोय चित्रपट. खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं राजश्री मराठीमध्ये. कसे आहात? मस्त. हात आणि पाय दुखतायत का तुमचे? नाही, बात नाही, अजूनही करू शकतो आम्ही. आमचा व्यायाम होतोय उलट असं करून करून. सारंग, एवढ्या सगळ्यांबरोबर तुमचं काय होतं म्हणजे? ह्यांच्या सगळ्यांबरोबर मी आता नथ घालायला लागलो हळूहळू. आणि त्याला एकटं वाटू नये म्हणून मी नाकात नथ घातली. ती अशी हळूहळू वरती येणार आहे. आता काही दिवसामध्ये मला ते तो परिणाम होणार आहे माझा. मी पुढच्या बाई पण भारी देवामध्ये पण आहे मी. पण राणी तुमची म्हणजेच मुक्ता ती नाहीये, ती दौऱ्यासाठी गेली US मध्ये. तिला मेजर फोमो होत असेल ना? काय म्हणजे काय सांगते तुम्हाला तेवढं प्रमोशन बघून? सगळं ती मेसेज करते की खूप त्रास मिस करते होतो मी, तिला. खूप मला. एक मिनिट ट्युलिप्स मध्ये नाचते. पण तरी नाचगुमाचं प्रमोशन करते. पण ती पण तिकडे प्रमोशन करते. पण ड्रेस घालून ती नाचते. पण आपली मजा नाही चांगल्या ना. चांगल्या ठिकाणी नाचते. आम्ही आणि आपल्या ट्युलिपला पण नाचवलंय तिने. इतकं प्रमोशन. आम्ही मीरा रोडला वगैरे जाऊन नाचतोय. पण ती खूप मिस करते सगळंच, कारण तिचे वेळोवेळी मेसेजेस येत असतात. आमचा एक ग्रुप आहे NGG प्रमोशनल ऍक्टिव्हिटी असा एक ग्रुप आहे आमचा. तर त्यावर ताई मेसेज करत असते की मी खूप मिस करते हे सगळं. आणि आता बघूया ती आल्यावर म्हणजे सिनेमा सक्सेसफुल झाल्यावरच सक्सेस पार्टीला येणार आहेत. कमाल. पण आता तुमचं सगळ्यांशी तर आपण प्रमोशनच्या निमित्ताने गप्पा मारल्यात, पण ना खरी काय आहे ही नाच ग घुमा मला जाणून घ्यायचंय. सो आपण निर्माती मॅडम पासून सुरुवात करूया. शर्मिष्ठाजी राऊत यांच्यापासून. खरं तर ही कथा शोधून काढणंच हे सगळ्यात भारी आहे की एक स्त्री आणि तिच्या घरात काम करणारी बाई ह्यांच्यावर चित्रपट होऊ शकतो. पहिले तसं होतं की काय असेल नाच ग घुमा, रुटीन काही स्टोरी असेल का, आणि अचानक कळतं की अशी स्टोरी. वा, कुठून सुरुवात झाली शर्मिष्ठा? मी असं म्हणेन की मी एकटी निर्माती नाही आहे. मी एक षष्ठमांश निर्माती आहे असं परेश दादा नेहमी म्हणतो आम्हाला. आम्ही 6 निर्माते आहोत. मी आणि तेजस माझा नवरा, स्वप्नील जोशी आणि त्याची पार्टनर तृप्ती पाटील, आणि ऑफकोर्स मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी. तर ही कथा जी आहे ती मधुगंधाला सुचली आणि तिने ती लिहायला सुरुवात केली. आणि हा विषय तिच्या बोलण्यातून नेहमीच असं आमच्या कानावर आलेलं की ही परेश दादाला तिने ऐकवली आणि मग दोघांनी मिळून तिचे स्क्रीन प्ले असू दे, डायलॉग्स असू दे, ते डेव्हलप केले आणि लिहिले. खरं तर हा विषय जो आहे म्हणजे मालकीण आणि मोलकरीण. तर आता आम्ही त्याला मोलकरीण म्हणत नाही होत, आम्ही त्यांना मदतनीस हा किंवा हाऊस हेल्प हा शब्द वापरतोय. कारण फिल्ममध्ये सुद्धा आमचं एक टॅगलाईन अशीच आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते आणि प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे तिची कामवाली बाई असते. तर खरं तर वर्किंग वुमन आपण आपल्याला म्हणून घेतो कारण आपण बाहेर जातो, काम करतो आणि त्यांना आपण कामवाली बाई म्हणतो. पण वर्किंग वुमनचा मराठीत जर ट्रान्सलेशन बघायला गेलो तर कामवाली बाई आहे आणि आपण सगळेच कामवाल्या बायकाच आहोत, पण त्यांना ते म्हटलं जातं. तर आम्ही या फिल्मच्या मार्फत हाही संदेश पोहोचवणार आहोत की नुसतं फन नाही तर एक मेसेज आम्ही देऊ इच्छितो की मदतनीस म्हणून हाक मारूया, कामवाल्या बायका आपण पण आहोत त्यांना वर्किंग वुमन म्हणूया. तर हा एक मेसेज आहे या फिल्ममधनं सुद्धा, आणि बाकी एंटरटेनमेंट तर आहेच. आणि ही गोष्ट मधुगंधाला जी सुचली ती जवळजवळ खूप म्हणजे वाळवीच्याही आधी सुचली होती. आणि पण नंतर ते काम म्हणजे जितकं फुलायला पाहिजे ती एखादी गोष्ट लिहिताना किंवा ती संहिता मांडताना सगळी, तर त्याला वेळ लागला. पण वाळवी पटकन झाली त्याच्या आधी, त्यामुळे वाळवी रिलीज झाली आणि त्याचंही सक्सेस आपल्याला माहितीच आहे. पण हे अशा पद्धतीने चालवलं. आणि मधुगंधाच्या आयुष्यामध्ये मंजूताई म्हणून आधी एक शांताबाई म्हणून त्या होत्या आणि त्याच्यानंतर मंजूताई ह्या तिच्या आयुष्यातला हा अविभाज्य घटक आहे. हे मला माहिती आहे कारण गेली 10 वर्ष मी तिला ओळखते, आमची मैत्री आहे आणि ते मला माहिती आहे की काय गणित आहे त्या दोघींचं. आणि माझं आणि तिचा हा खूप आवडता विषय आहे. म्हणजे माझ्या घरच्या माझ्या मदतनीस आणि तिच्या घरच्या तिच्या मदतनीस. म्हणजे जेव्हा जेव्हा त्या सुट्टीवर जातोय तेव्हा आम्ही फोन करतो की तू फ्री आहे का, गॉसिप पुढचे 4 दिवस नाहीये, चल ना जेवायला जाऊ, चल ना हे करू काहीतरी. पण ते काही टाइम मॅच व्हायचा नाही त्यामुळे आम्ही, पण हा गॉसिपचा विषय.
पण चांगल्या अर्थाने की आपण आता काय करूया, काय नाही करता येते, अरे यार आपल्याला आपलं पण थोडंसं जमलं पाहिजे, अशा सगळ्या पद्धतीने. तर जेव्हा ह्या विषयावर तिने मला एकदा फोन केला आणि मला म्हणाली आपल्याला टायटल रजिस्टर करायचं. असं चित्रपट महामंडळामध्ये 2 टायटल होते, आता दुसरं मी सांगणार नाही, पण नको नको पुढच्याला आपल्याला उपयोगी पडेल, पार्ट 2 ला पुढच्या वेळी उपयोगी पडेल. तर ते एक हे टायटल होतं नाचगं घुमा, ते रजिस्टर करायचं. मी म्हटलं बरं. त्यांनी मला म्हणाले शमे एक मस्त पिक्चर, मी आत्ता एक फिल्म लिहून काढली आहे, तर म्हणे विषय ओळख काय आहे. तर म्हटलं विषय, तर म्हटलं काय असू शकतो तुला आपला फेवरेट. सत्य घटनेवर आधारित. म्हटलं बायका, म्हटलं काम करणारे आपल्या घरी ज्या आहेत त्या बायका. तर म्हणाले हो. मी म्हटलं आईला पण ह्याच्यावर काय होऊ शकतं. पण जेव्हा मग ती मला एकदा वाचूया वगैरे आणि आता आपण जोरात कामाला लागूया, तर मी तिच्या आधीच्या फिल्म्सना तिला प्रोडक्शनला असिस्ट केलेलं आहे. आणि तेव्हा मग ती म्हणाली की ह्याही पिक्चरला तू पूर्णपणे मला पाहिजे आहेस मॅनेजमेंटसाठी आणि प्रोडक्शनसाठी. तर मी म्हटलं की का ग असं काय. तर ते म्हणे यावेळेला आपण वितरण संस्था अशी कोणती हे करत नाही आहोत, आपणच त्याचं बाहेर डिस्ट्रीब्युशन आणि हे सगळ्या गोष्टी करणार आहोत. तर स्वतःचे पैसे लावायचे आहेत वगैरे असं सगळं चालू झालं. ते म्हणजे रिस्क खूप आहे वगैरे. आणि मग माझ्या डोक्यात आलं की अरे तोपर्यंत माझी एक मालिका थोडी तुला शिकवेन चांगलाच धडा थोडी सेट होत होती. म्हणजे ऑलमोस्ट आमचं लग्न वगैरे तिकडे चालू होतं आणि तीही तिच्याचमुळे मिळाली होती. मी म्हटलं की आता जर मी आणि तेजस थोडे सेट होतोय तर म्हटलं आम्ही जॉईन होऊ का. तर तेव्हा ती लगेच हो म्हणाली की हो. म्हटलं मग ठीक आहे चला मग टाकायचं. तर तुझी काही रिस्क थोड्या फार प्रमाणात जर आम्ही कमी करू शकलो तर म्हटलं आम्ही येतो. आणि मग त्याच्यानंतर कळलं मला की स्वप्नील जोशी पण त्यात इन झालाय. पण मग हे असा सगळा प्रवास चालू झाला आणि या प्रवासामध्ये आम्ही असं ठरवलं की तिघांनीही एकमेकांच्या कामात ढवळाढवळ नाही करायची. आम्ही आमच्या एक्सपर्टीज घेऊन आलो, ज्याच्यात मी नेहमीच म्हणते की मी आणि तेजस प्रोडक्शन मॅनेजमेंट याच्यासाठी तो आमचा फोर्टे आहे. आणि स्वप्नीलचा मार्केटिंग PR म्हणजे त्याच्यासाठीची स्ट्रॅटेजीज कमाल आउटस्टँडिंग डोकं आहे त्याला त्याच्या बाबतीमध्ये. तर त्यामुळे ते त्याचं. आणि मधुगंधा आणि परेशदादा ऑफकोर्स क्रिएटिव्ह, कारण त्यांचा हात कोणी नाही पकडू शकत. पण मधुगंधा अशी व्यक्ती की ती सगळीकडे म्हणजे ती प्रोडक्शनला पण आहे माझ्याबरोबर, ती मार्केटिंगला सुद्धा आहे. सो ती सगळीकडेच आहे, कारण आधी एवढे फिल्म्स केल्यामुळे तिला त्याचा जो अनुभव आहे तो खूप दांडगा आहे. म्हणजे तिचे आकडे वगैरे असे तोंडपाठ असतात. तर हे अशा पद्धतीने आम्ही 6 मित्र, मी आणि स्वप्नील नेहमीच म्हणतो की मी मित्र एकत्र आलो. माझी स्वप्नीलची नव्याने ओळख झाली, तेजसची स्वप्नीलची तृप्तीची नव्याने ओळख झाली आणि छान ते गणित जुळून आलं. त्याचबरोबरीने आमचे सगळे कलाकार हे कमालीचे मिळाले आम्हाला की ज्यांच्याशिवाय पॉसिबल नव्हतं. टेक्निशियन टीम हे सगळेच खूप छान मिळाले. आणि की सिनियर आहे पण तरी सुद्धा आम्ही असे हक्काने त्यांना सांगू शकतो वगैरे. आणि आता तर काय डबे बिबे पण खायला बघितलं मी ते आले. एक्झॅक्टली. सारंग बरोबर, नमा बरोबर पहिल्यांदा काम केलं, मुक्ता बरोबर काम केलं आणि प्लस मी अभिनय पण, ऍक्टिंग पण छोटासा एक रोल आहे तोही करतेय. तर हे मधुगंधाने आम्हाला असं सांगितलं की एका कॅरेक्टरचे पैसे वाचवण्यासाठी तिने काम केलं. म्हणजे 2 कलाकारांचे पैसे वाचवलेत त्याने, असे आमचे निर्माते आहेत. मी फार बदनाम झालेले आहे की बजेट पण हो, म्हणजे तो एक पार्ट आहे निर्माती म्हणून. पण परेश मोकाशी यांचा प्रभाव दिसतोय त्यांच्याबरोबर काम केल्याचं. केवढं मराठी बोलली ती. आम्ही सगळ्या ठिकाणी जाऊन म्हणजे अस्खलित मराठीमध्ये बोलतोय अचानक. दोन लोक कारणीभूत आहेत. एक ही इथे बसली आहे आणि परेश. जर का तो ह्या बाजूला बसला तर मग संपतं. मग आपल्याला असं वाटतं की आपण तासला चला येऊयात आता. पण तिने सगळं सांगितलं बॅकस्टेज काय होतं. खरं तर ना स्क्रिप्ट प्रत्येकासाठी की पॉइंट असतो की आपण काय सादर करतोय. तुमच्या तिघांसाठी हा प्रश्न आहे. स्क्रिप्ट म्हणा किंवा निर्माते म्हणा, या पलीकडे कोणती एक अशी गोष्ट होती नाचगं घुमाची ती तुमच्यासाठी बास होती हा चित्रपट करायला. परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी आणि सगळे निर्माते आणि मुक्ता बर्वे. माझं ते एक ठरलेलं आहे की हे सगळं बास होतं माझ्यासाठी सिनेमा करण्यासाठी. मग मला त्यामध्ये एखादा सीन मिळाला असता तरी चाललं असतं, कारण मी वाळवीमध्ये 2 सीनसाठी होते आणि यातही मला अगदी छोट्याशा भूमिकेसाठी विचारलं असतं तरी मी खूप खुश झाले असते.
माझ्यासाठी सेम, म्हणजे मेनली परेशचा कॉल आला होता. मला मधुगंधाची ओळख होती आणि मला तिचं लिखाण आवडतं, पण मला ते मी 1-2-4 इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की मला असं वाटतं की ही मोकाशी शैली आहे अभिनयाची, जी करायला नाही मिळत दुसरीकडे. दुसरं कोणीही मराठीत ह्या शैलीत काही बनवत नाही आहे. तो खूपच युनिक प्रकार आहे. जसं आपण ब्रेकची नाटकं म्हणतो जी फार्स असतात, ते 3 पैशाचा तमाशा ज्याच्यावरनं घेतलं आहे, तर त्या प्रकारची जशी नाटकं असतात, तर ते गाणी म्हणतायत कॅरेक्टर्स आणि ते त्यांच्या आवाजात म्हणतायत आणि मध्येच ते नाचायला लागतायत आणि ते त्यांच्या लेवलचा डान्स करतात. ते काही ऋतिक रोशन नाही आहे प्रत्येक की आपलं एक स्टेप मारली आहे, तर आणि त्यातून ओव्हर द टॉप अभिनय. किंवा गाणं हवं म्हणून गाणं आहे असं नाही आहे. आणि मी असा ओव्हर द टॉप अभिनय जो चांगला आहे, म्हणजे जो गरजेचा आहे, असा कधीही केलेला नाही. मी आपला सत्याच्या शोधात बाहेर पडलेला एक मुलगा असतो सगळ्या सिनेमांमध्ये, तर त्याच्यामुळे तर काय असं असतं ना, तू सिद्धांतची मुलाखत, महादूच्या वेळेस घेतलीस, या सगळ्याच्या वेळेस मी कोणीतरी एक मुलगा काहीतरी बदल करायला निघालाय विचारवंत, असा तो रोल असतो नटसम्राट. इथे सर म्हणतात की रिप्रेझेंट केलंय. हा, तर ते करायला मिळणं हे ऐकल्यावर मी म्हटलं हो करतोय 100%, कारण मी स्वतः एवढा गंभीर नाहीये, तर ते मला अशी भूमिका मिळाली त्याबद्दल आभार देते. हा, म्हणजे सर असं म्हणतात की एकतर मधुगंधाताईचं असं म्हणणं आहे की ती बायोपिक आहे. त्यांची जी मदतनीस आहे त्या दोघींवरती घटना, तिला जे सुचलं, तिने त्यांच्याकडे एक छोटीशी चूक झाली, तिचा मागोवा घेतला आणि मग त्यातनं उलगडलेली ही कथा आहे आणि मग तिने त्याला थोडंसं सिनेमॅटिक त्याचं रूपांतरण केलेलं आहे. तर त्यात ते सर म्हणत असतात की मी फार बोलता येत नाही ना, सारंग त्यांचं प्रतिनिधित्व करतोय सरांचं. पण तो आता ती जी भडास दिसली ट्रेलर मध्ये, प्रतिक्रिया बघितली तेच आहे की हा समस्त पुरुष वर्गाचं प्रतिनिधित्व करतोय. त्यामुळे ही फक्त महिलांसाठीची फिल्म नाहीये, तर ही प्रत्येक पुरुषासाठी सुद्धा आहे, कुटुंबातल्या त्या प्रत्येक उलट बघावीच. एकतर हे उत्तर सगळ्यांचं एकच आहे की परेश आणि मधुगंधा. माझी भूमिका काही फार मोठी आहे, हा सगळ्यांपेक्षा खरं तर माझी आणि सुप्रियाची लहान भूमिका आहे, पण तरीसुद्धा ती जी भूमिका आहे ती खूप गोड आहे आणि परेशबरोबर काम करताना आपण तावून सुलखून निघतो. म्हणजे विचार करायला लावते, कुठलीही भूमिका ही विचार करायला लावते. म्हणजे अजूनसुद्धा मला असं वाटतं बघताना किंवा गाणं बघताना हे मी करून बघायला पाहिजे होतं, हे करू शकले असते, असं अजूनही वाटतं. त्याच्यामुळे तो आपल्याला ती मुभा देतो की तुम्ही मला करून दाखवा, मग मी तुम्हाला सांगतो की बरोबर आहे का चूक आहे. ही मुभा तिकडे मिळते का तिकडे गेल्यानंतर सुद्धा सेटवरती सुद्धा खूप वेळा त्याच्या पण डोक्यात काय काय येतं हे आपण असं करून बघितलं तर मग तो जो उत्स्फूर्तपणा असतो कलाकारामधला तो तिथे दिसतो आणि त्याच्यामुळे तो जो प्रसंग आहे तो इतका छान खुलतो की ते करताना खूप गंमत येते. म्हणजे भूमिका किती मोठी आहे किंवा छोटी याच्यापेक्षा ती करताना आम्हाला मजा आली तर प्रेक्षकांना मजा येईल. त्यामुळे तो एक म्हणजे अशा प्रकारच्या भूमिका जवळजवळ मी नाहीच केलेत. म्हणजे बाईपणमध्ये झालं, पण अशा भूमिका म्हणजे मी जास्त करून गंभीर भूमिका करते, म्हणजे ती माझी आवड पण आहे. अशा भूमिका मला खूप कमी मिळतात, तर अशा भूमिका अजून मोठ्या मिळाव्यात अशी मी परेश गुरुजींकडे याचना करते मी त्यांच्याकडे. नम्रता भाग्यवान आहे की तिला 2 सीन मिळून सुद्धा तिला आता लीड रोल मिळतोय आणि आनंद आहे मला या गोष्टीचा की तिला. नाहीतर मालिकांकडे काम करणाऱ्या नट्यांकडे कधीच असं बघितलं जात नाही की ह्या एक प्रमुख भूमिकांमध्ये येतील. त्या मालिकांमध्ये छान असं त्यांना वाटतं किंवा त्या मालिका करताना खूप व्यस्त आहेत, व्यग्र आहेत असं त्यांना वाटतं किंवा खूप म्हणून विचारत विचारत नाही. म्हणजे रोज दिसणारा चेहरा, मग त्यांना कोण 70 mm वर बघणार. हे नशीबवान आहे ती याच्यात आहे, असं माझंही नशीब कधीतरी उघडेल की मला प्रमुख भूमिका मिळेल अशा प्रकारची. कमाल आहे. पण ऍक्च्युली शर्मिष्ठा जसं आता ताई म्हणाली ना की ओव्हर एक्सपोज झाल्या किंवा नेहमीच आपण टेलिव्हिजनवर बघतो जेव्हा हे कास्टिंग समोर आलं ना की नम्रता करते आहे, मुक्ता करते, हा प्रश्न होता की अरे यार हे पेअरिंग कसं काय जमून आलं. या दोघींच्या मागे आता मेन म्हणजे जी समस्त मदतनीस वर्गाचं प्रतिनिधित्व करणारे आपली नम्रता आणि राणी म्हणजे मुक्ता, हे कॉम्बिनेशन जुळून यावं किंवा याच दोघी असतील लीड, किती विचार झाला यावर? विचार खूप झाला, पण परेश दादाच्या डोक्यामध्ये खूप क्लिअर होतं की त्याच्या म्हणण्यानुसार आशा ही कशी हवी आहे आणि राणी ही कशी हवी आहे.
तर रादर नम्रता हे नाव पहिलंच परेशदादाने फिक्स करून टाकलं होतं. फक्त कन्फ्युजन या गोष्टीचं होतं की ती आशा करणार का ती राणी करणार. त्याच्यानंतर मुक्ताचं नाव ऑफकोर्स तिकडे निघालं आणि प्रश्न असा होता की मुक्ताने सुद्धा आतापर्यंत खूप गंभीर रोल केलेले आणि त्यानंतर हा म्हणजे मग तिला राणीत जर टाकलं तर ते ह्युमर आहे. थोडंसं समजा आशा मध्ये टाकलं तर तिकडे सुद्धा ह्युमर आहे, इमोशन्स आहेत, सगळ्याच गोष्टी आहेत. मग जेव्हा आमचं वाचन झालं तेव्हा तिला विचारण्यात आलं, परेशदादाने साईडला घेतलं तर तुला काय आवडलं, कोणतं आवडलं. तर ही खूप हुशार आहे, हिने बरोबर आशा सांगितलं की मला आशा करायला आवडते. नाही म्हणजे परेश नेहमी असं मुलाखतींमध्ये सांगतो की एक व्यक्ती एक भूमिका, ती भूमिका आहे जोडगोळीच तो बघत होता. करेक्ट कास्टिंगच त्याचं होतं की मला ती जोडगोळी छान दिसली पाहिजे, म्हणजे की हिची एक आणि कोणी सुप्रियाची पण जोडगोळी छान दिसली पाहिजे हे त्याच्या डोक्यात होतं. आणि त्यामुळे मग जेव्हा मुक्ता आणि खरं तर मला सरांनी विचारलं नव्हतं, मीच सांगितलं नाही, हिने मला रिडिंगच्या यायला मला मी हिला विचारलं होतं सुकन्या मावशीला. नाही मी काय माझी हिंमतच नाही परेसरांना हे विचारायची की माझा रोल काय आहे. हे माझी हिंमत नाही, माझी जगात कधीच हिंमत होऊ शकत नाही, आयुष्यात नाही होऊ शकत असं म्हणतो आम्ही. त्यांनी नव्हतं विचारलं. पण त्याचं ठरलेलं होतं, मलाही माहिती. नम्रता हे ठरलंच होतं. परेश मोकाशी सारखं कॉल लागायचं. मी सुकन्या मावशीला सगळं झाल्यानंतर मी सुकन्या मावशीला विचारलं. म्हणजे आधी मला हे कळलं की सरांचं आणि मधुगंधाताईचं असं डिस्कशन चालू होतं की अजून कोण कुठला रोल करणार आहे हे कन्फर्म नाहीये, हे सगळं ठरायचंय. त्याच्यामुळे मला हे माहित नव्हतं की मी आशा करणार आहे की मी राणी करणार आहे. मी दिसत होते आशामध्ये. राणीचा रोल सुद्धा खूप जास्त कठीण आहे, मी तर म्हणेन आशापेक्षा जास्त कठीण आहे, कारण सुरुवातीच्या फ्रेम पासून शेवटच्या फ्रेम पर्यंत राणी आहे. त्यामुळे ही खूप मोठी जबाबदारी आहे. जी कुठली ऍक्ट्रेस ती भूमिका करणार आहे तिच्यावर ती खूप मोठी जबाबदारी आहे. पण मला मी छोटासा माझा एक कम्फर्ट झोन बघत होते. कदाचित तो मी नव्हता बघायला पाहिजे, पण मी बघत होते कारण मला ती दिसत होती. मला त्या आशामध्ये मी काही बायका अशा पाहिलेल्या आहेत, काही अशा स्त्रिया माझ्या आजूबाजूला वावरलेल्या मी पाहिलेल्या आहेत. तर मला ते कुठेतरी असं वाटलं की ही भूमिका मला जर मिळाली तर किती बरं होईल. तर मी मावशीला विचारलं, म्हटलं तुला काय वाटतं ग कुठली भूमिका मला मिळेल. तर त्याच्यावर एका सेकंदाचा विचार न करता कुठली काय आशा. IPL ला ते आता इम्पॅक्ट प्लेअर आहे ना की तो आहे रोल, त्याच्यामुळे ती इम्पॅक्ट प्लेअरचा रोल तिने स्वीकारला. तिला माहितीये की ते आम्ही ऑफिसमध्ये सुद्धा आम्ही जेव्हा 5-6 जण आम्ही सतत बसायचो ना, तर आमचं सतत वोटिंग व्हायचं. फायनल कॉल हा परेश दादाचाच होता तो ऑफकोर्स. पण ना आम्ही सारखे सतत कोण आहे, मग आम्ही वोट करा, मग वोट इतकं व्हायचं. मग शेवटी मग परेशदा म्हणाला की मी वाचन घेणार आणि तो त्याच्यात ठरवणार. आणि मग त्यांनी जे वाचन घेतलं ना त्यामध्ये एकदा मी आशा वाचले, एकदा ताईने आशा वाचलं, एकदा मी राणी वाचले, एकदा ताईने राणी वाचलं. ह्या गोष्टीला 2 दिवस घेतले आम्ही दोघींनी. म्हणजे 2 दिवस आम्ही हेच करत होतो, आलटून पालटूनच वाचत होतो. एक सीन असा वाचत होतो, एक सीन तसा वाचत होतो. त्यामुळे आम्हाला स्वतःला खूप मजा आली की हे काहीतरी वेगळं घडतंय आपल्यासोबत. माझं आणि मुक्ताताईचं असेल की काय होणार आहे काय. आम्ही आणि अशा दोघी बघत बसायचो की आत्ता हे डिसिजन, आत्ता काहीतरी सांगतील आणि आत्ता काहीतरी निर्णय घेतील. 2 दिवस सरांनी घेतले आणि मग ते एक वाक्य म्हणाले की खरं तर मी द्विधा मनस्थितीत अडकलोय. तर हे आम्ही कॉम्प्लिमेंट म्हणून घेतलं. खूप छान वाटलं की परेश सरांच्या तोंडी हे वाक्य ऐकणं. तर आम्ही असं बघत होतो. तर म्हटलं ठीक आहे सर, मग पहिला जो फर्स्ट हाफ आहे तो मी आशा म्हणून करते आणि दुसरा तो मी राणी म्हणून करते. जोक्स पार्ट. पण मग त्यांनी त्यांचा निर्णय सांगितला आणि ते म्हणाले की तू आशा कर आणि तू राणी कर. आणि मग त्या भूमिकेसाठीचं जे लागणारं, जे विचार करण्यासाठी लागणारं जे काही खाद्य आहे ते डोक्यात त्यांनी आमच्या भरायला सुरुवात केली की तुला काय वाटतं आशा कशी असेल, तुला काय वाटतं राणी कशी असेल, त्या कशा बोलत असतील, त्यांचं काय नातं असेल, त्या कसं वागत असतील, कशा राहत असतील. तर या सगळ्यासाठी जे विचार करायला लावणं आहे ते सरांनी सुरुवात केली त्या गोष्टीसाठी. आणि मी नो मेकअप आहे. मी चिकूचं वाचलं होतं एका, मायराचं नो मेकअप आहे. स्वप्नील दादाचाही स्ट्रगल चालू होता सिनेमा दरम्यान. स्वप्नील दादाचाही स्ट्रगल चालू होता आणि त्याचा स्ट्रगल इतका चांगला चालू होता की दादा म्हणतोय अरे किती मला नव्याने कळलंय की मी सगळ्या भूमिका सारख्याच वाचतोय. पण आम्हालाही विचारलं होतं त्याने
हो नाही नाही, नाही, राणी आणि राणी राणी आणि आशा आम्ही म्हटलं नको. पण म्हटलं ठीक आहे जाऊ दे आता नवीन नवीन या मुली त्यांना नवीन करू दे मुलींना करू दे जरा म्हणून मी मनापासून. दिलं पण आम्हाला एक गोट्याची आई करायचंय गोट्याची सासू करायची असं विचार आणि नव्हता माझ्या आणि आम्हाला. मायरामध्ये ठरत होतं आम्हाला की बाप विचारलं. कोण आणि मूल कोण असं. पण बऱ्यापैकी असंच होतं की ना मुलीची आई म्हटल्यानंतर ना की मुलीची आई हीच होऊ शकते असं फार होतं. मुलाची आई क्वचित म्हणजे का कोण जाणे पण सुकन्या नाही म्हटल्यानंतर असं होतं की मुलीची आई सारंग स्टील द शो. पण काय म्हणजे एक असतं ना की आपल्या कॅरेक्टर बद्दलची एखादी गोष्ट जी आपल्याला ना असं हा मीच आहे किंवा हे भारी आहे, हे मला करायला मजा येईल. सारंग गोट्याबद्दलचं काय आहे? गोट्या. मला गोट्या म्हणू नका, आता बघू म्हणणं बाहेर पडलोय. मी अख्ख्या सिनेमात एकदा गोट्या म्हणाले पण आता ते मी नाही आता नाही सांगणार, ते सिनेमा बघितल्यावर कळेल. हो कळलं कळलं. माईक लावला झालं का? तर नाही मला सगळ्यात चांगलं असं वाटतं मधुगंधा आणि परेशच्या दोघांच्याही लिखाणातलं सगळ्यात महत्त्वाचा भाग की ती अत्यंत पुरोगामी विचाराची लोक असतात. ती अशी बुरसटलेली लोक नसतात पण ते लादत नाहीत. म्हणजे जे एक आपलं तो सिरियस सिनेमामध्ये जे एक असं लादलं जातं ना तसं, तर मी त्या माणसाशी पूर्ण रिलेट करतो आनंदशी. म्हणजे मला असं नाही वाटत की हा काहीतरी जुन्या विचाराचा कुठला तरी नवरा आहे. तो अगदी म्हणजे सगळी जबाबदारी घेईल बाईची असं नाही आहे माणूस, पण जुन्या विचाराचा नाही आहे. आणि त्याच्यामुळे मला ते इतकं योग्य वाटलं ना, कारण आजकाल आपण अगदी ब्लॅक अँड व्हाईट करून टाकतो की ते पुरुष वाईट आणि बायका चांगल्या आहेत. तर ह्यांनी ते अगदी जशा छटा खऱ्या असतात की त्यांच्या परीने त्यांना जेवढं जमेल तेवढी धुणी भांडी करतील, पण त्याच्याबद्दल वैतागलेले पण असतात. तर ही छटा होती, त्याच्यामुळे मला ते इतकं आवडलं ऐकल्याच की हा खरा पुरुष आहे आजचा. तर ते रिप्रेझेंटेशन असल्यामुळे मी म्हटलं येस. आणि दुसरं ह्युमर म्हणजे त्याला मी त्यातला एक संवाद आहे जो मी आता नाही, त्यातला एक तुम्ही छोटा भाग बघितला की गिर्यारोहण आमच्या पुरुषांवर का करतात, तो जो अख्खा संवाद आहे ना, त्या एका संवादासाठी म्हणजे तेवढाच असता तरी मी हो म्हटलं असतं. इतका हिलेरियस संवाद आहे तो सीन. मी त्या सीनसाठी म्हणजे मी वाट बघत होतो कधी तो सीन येणार आहे. कारण आणि तो करताना वाटलं तसं की हा असा करायचा आहे. हो आणि त्यांनी मला सांगितलं असं करायचंय. तो मला कारण परेश ना असं ॲनिमेटेड असतो. म्हणजे तुला ते आठवत तू नाही मुक्ता होती त्या सीन मध्ये की तो असं म्हटलं की असा जा आणि असा नमस्कार कर देवा. तर म्हटलं असं कोण जातो नमस्कार करायला. तर त्याचा उत्साह एक वेगळा असतो दाखवण्याचा. आणि त्यांनी मला तो सीन करून दाखवला. म्हणजे त्याने तो म्हटला की तुझ्या ना शरीरावरचा ताबा सोड. तर म्हटलं परेश एवढं करायचंय? आम्ही लिटरली आम्ही सगळे एकमेकांना एवढं करायचंय. तर तो म्हटलं की ताबा सोड, तुझं शरीर तुझ्या ताब्यात राहिलंच नाही पाहिजे, इतका वेडा झालायस तू. तर मी म्हटलं की आणि मग मी ते केलं आणि तो दुसऱ्या टेकला म्हटलं हा झालं चला. आणि आम्ही सगळे एकमेकांकडे बघतोय की हे मी काय केलंय, मला फटके पडणार आहेत का नंतर बाहेर जाऊन, काय होणार आहे. तर पण त्याच्यावर विश्वास आहे, ब्लाइंड फेथ आहे त्याच्यावर. मी ते गडबड गेट बघितलं ना, त्याच्यामध्ये मेकिंगचे तुमच्या ग्लिम्स दिसत आहेत काही ना काही. त्यात दिसतंय की परेश मोकाशी प्रत्येकाला करून दाखवते. मग ते गाडीच्या मागच्या सीटवर ते झोपले जात किंवा तुमचा मॅनेजर त्याच्या बँकेतला मॅनेजर त्यांनाही ते सांगतात की काय एक्झॅक्टली करायचंय. सो हे एवढं कळतं ना वर्किंग चित्रपटासाठी केलेलं. त्यांच्या बरोबर काम करताना जी एक गोष्ट ज्या गोष्ट तुम्हाला विचारच नाही करावा लागला किंवा हे आम्ही सरेंडर केलंय परेश सरांसाठी, ते काय होतं? सो मी तर सांगू का की बऱ्याचदा असं होतं की मी कायम कोणत्याही इंटरव्ह्यूमध्ये मी म्हणते किंवा बाहेर जेव्हा आपल्याला बोलवतात की आपण आलो म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये ना तुम्हाला एंट्रन्स असते त्या क्षेत्रात जाण्याची, त्याचा तुम्ही प्रॉपर अभ्यास करता आणि मग त्या क्षेत्रात पदार्पण करता. आपल्याकडे या क्षेत्रात काय होतं की अरे आवड आहे, काही लोकांना उपजत असतं आणि डायरेक्ट इन होतात, मग 1 वर्षात म्हणजे अचानक 1 नाईट स्टार आणि 2 वर्षानंतर गायब. पण त्या लंबी रेस का घोडा जर व्हायचं असेल तुम्हाला, म्हणजे 70-80 जोपर्यंत तुम्ही जगणार आहात तोपर्यंत जर काम करायचं असेल तर तुमच्याकडे त्याचं प्रॉपर शिक्षण असणं हे फार गरजेचं आहे. आता माझ्या बाबतीत असं आहे की मला ते घेता आलं नाही, कारण काय म्हणतात त्याला, मी वेगळ्या क्षेत्रात जाणार होते, हे पॅशन म्हणून हाऊस म्हणून हे सगळं करणार होते, पण याचं व्यवसायात रूपांतर होईल ह्याचा विचार मी कधीच केला नव्हता. जर तो केला असता तर आधी मी पण काहीतरी शिक्षण किंवा थोडासा विचार केला असता त्याचा. तर इथे आल्यावर सगळे सिनियर्स म्हणजे पहिलीच सुकन्याताई भेटली, तर या सगळ्यांकडनं ना जे आत्ता मालिकेत मला भेटले सिनियर, त्यांच्याकडनं शिकत मी पुढे आले. पण परेश दादा मी कायम असं म्हणते, मी अजय यादीच्या इंटरव्ह्यूमध्ये पण म्हणाले की ते म्हणजे NSD आहे.
म्हणजे हर पद्धतीचं, म्हणजे कसं शांत राहायचंय, कसा विचार करायचा आहे, त्याचं त्या रोलचं बॅकग्राऊंड काय असणार आहे, मग तो आपण काम करत असताना हे वाक्य मी कशा पद्धतीने म्हणू, किंवा माझ्या डोक्यातला विचार आणि त्याच्या डोक्यातला विचार हा इतका याच्यामध्ये तफावत असते. म्हणजे ते दुःख पण तो ह्युमर म्हणजे हलकं फुलकं मांडतो तो. तर अशा अनेक गोष्टी त्याच्याकडनं त्या शिकता येतात आणि करता येतात. त्यामुळे त्याचं विजनच वेगळं आहे. आणि ते करण्यासाठी तर म्हणजे मग मी म्हणेन की एक वाक्य पण खूप आहे फिल्ममध्ये करण्यासाठी. आणि त्यामुळे हा रोल करताना सुद्धा, म्हणजे आता फिल्ममध्ये कल्याणी नावाचं कॅरेक्टर मी करते, तर ते करताना सुद्धा माझं असं झालं की चालेल, जो हे चालेल चालेल, द्या पण द्या येऊ दे करू दे. एक सुकन्याताईच त्याच्यावर एलॅबरेट करेल, ऍक्च्युली ती खूप छान बोलते. पण एका गोष्टीबाबत आम्हाला कधीच विचार करायला लागत नाही परेश आणि मधुगंधाबरोबर काम करताना, ते म्हणजे संवाद. आम्ही एक शब्द इकडचा तिकडे करायची गरज नाही, किंवा आपण विचारही करायचा गरज नाही बरोबर बोलतोय की नाही, कारण ते इतके प्रिसाइज आहेत. म्हणजे जे प्रिसिजननी लिहिलेले संवाद असतात ना, एक त्यात शब्द ऍड करू नका, काढू नका, कारण हे योग्य बोलतो. रिदम आहे त्याला एक. म्हणजे पूर्ण विराम, स्वल्प विराम, हे पण नाही त्याला खूप महत्व आहे. तर ते त्या पद्धतीनेच ते बोलले गेले पाहिजे. हा अट्टहास असतो, कारण परेश सर आणि मधुगंधाताई दोघेही एकत्रितपणे लिहितात. त्यांनी हा एकत्रितपणे लिहिलेला आहे. आम्ही सुद्धा प्रयत्न करत असतो की आपण सुद्धा या गोष्टीला न्याय दिला पाहिजे. आणि जर त्या पद्धतीने ते डायलॉग्स आम्ही घेतले, ते संवाद जर घेतले, तर त्याचा खरंच फार सुंदर अर्थ निघतो. मला क्लायमॅक्सचा सीन आठवतो. तुला आठवते तुझा एक डायलॉग होता शेवट, म्हणजे सरांनी 5-6 वेळा ते येऊन सांगत होते की मला हे म्हणायचं. एक 19-20 होत होतं ते, तर ते म्हणले नाही, ते मला वाटतं संसार रथाचं वाक्य होतं ते. तर ते अगदी प्रिसाइज वाक्य हवं होतं त्याला. आणि त्याच्यामध्ये काय होतं की हातावर चिकू आहे, त्या 1-2 लोक कळत येत आहेत. बरेच वेळा जेव्हा आपल्याला, म्हणजे हे बाहेरनं कळत नाही, पण जेव्हा त्याच्या बरोबरीने 4 गोष्टी केओटिक घडत असतील ना, तर आपला संवाद इकडे तिकडे होतो बऱ्याच वेळा. पण त्यांनी तो ना वेळ घेतला, तो म्हटला तू शांतपणे घे, परत घे. तो सिनेमाचा शेवटचा डायलॉग, आणि ते तसाच हवा तसा, म्हणजे त्यातला अगदी एक शब्द इकडे तिकडे होत होता, पण तो नाही ते होऊ देत. आणि जे खूप महत्वाचं आहे, मी परत तिच्याकडे काय येतो, कारण ती आम्हाला करेक्ट करत असते, भरपूर वेळा सांगत असते की हे योग्य आहे, हे अयोग्य आहे. पण ती त्यांच्या संवादांच्या बाबत तूही कधी त्याच्या नाही, कारण एकतर मुळात मी म्हटलं तसं की मराठी भाषा ही इतकी सुंदर आहे, त्याच्याकडे कुणी लक्ष देत नाही आता. आणि प्रमाण भाषा असावी असं माझं म्हणणं आहे की एखाद्या चित्रपटाची ती भाषा वेगळी असू शकते, जे तुम्ही दाखवले त्याप्रमाणे असू शकते, प्रसंग जसा असेल, पण एक प्रमाण भाषा असावी जी सगळ्यांना कळावी, सगळ्यांना बोलता यावी अशी असावी. इंग्रज आलेलं मराठी नसावं. म्हणजे हां, त्याची जर तशीच जर जात असेल त्या चित्रपटाची तर गोष्ट वेगळी आहे, पण ते सुद्धा छान वाटलं पाहिजे आपल्याला ऐकताना. काहीतरी चुकीत नाही, एक बाईट तुला खाल्लंच पाहिजे असं नसतं देडगुजरी मराठी. तर अशा काही गोष्टी आहेत. आणि मधुगंधाचं लेखन मी बघितलंय, म्हणजे आम्ही एकत्र काम करत होतो एका मालिकेमध्ये, तेव्हा मी बघितलं. आणि तिचा हट्ट असतो की कुठेही माझा एकही शब्द इकडचा तिकडे करायचा नाही. आणि ह्याच्यावरती माझंसुद्धा मत असतं, कारण लेखक लिहिताना एक लय असते, त्याला एक ताल असतो त्याला. दुसरी गोष्ट, त्याला माहिती असतं की मागे पुढे काय घडलं आहे आणि त्याला अनुसरून तो लिहित असतो. आणि मग त्यावेळेला तुम्ही ते बदललं तर त्या मालिकेचा तोलच बिघडतो सगळा. आणि जर बदलायचं असेल तर लेखकाची परवानगी घेऊन तुम्ही ते बदललं पाहिजे, त्याची संमती घेऊन तुम्ही बदललं पाहिजे, नाहीतर मग संपूर्ण मालिका विचित्रच होऊन जाते, मग कशातच कशाला संगती लागत नाही. तर त्यामुळे मला असं नेहमी वाटतं की, आणि मधुगंधाच्या बाबतीत विशेष करून, कारण मधुगंधा आणि परेश हे एखाद्या कलाकृतीवरती जवळजवळ 1-2 वर्ष काम करत असतात. आणि ते फक्त कॅमेरा इकडनं जाईल का तिकडनं, टेक्निकल विचार न करता, नुसता तंत्रज्ञाचा विचार न करता, लेखनाचा किंवा त्याची सुरुवात, मध्य, शेवट हा कसा आपल्याला नेहमी उत्सुकता लागेल ह्याचा विचार करत असतात. त्यामुळे हे जे त्याच्यामध्ये प्रावीण्य आहेत मराठीमध्ये, त्यांच्यावरती आपण काही शंका, कधी कधी मला असं वाटलं, तेव्हा मी त्याच्याशी बोलले, मी त्याला सांगितलं की मला वाटतं ह्याचा उच्चार असा असायला हवा. त्याने सुद्धा 2-3 विचारलं, त्यालासुद्धा बोलताना बरोबर वाटलं. आणि मग म्हणजे वरीचे तांदूळ, तर आपण वरीचे तांदूळ असं म्हणत नाही, वरी तांदूळ असं म्हणतो. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण हे कधी कधी लेखकाला लिहिताना जाणवत नाही,
कारण आपण लिहिताना मराठीमध्ये स्वयंपाक लिहितो, पण म्हणताना आपण स्वयंपाक म्हणतो, किंवा हे झाले असते असं लिहिताना लिहितो, पण म्हणताना हे झालं असतं असं म्हणतो. तर त्यामुळे अशा ज्या गोष्टी आहेत ह्या आपण जेव्हा बोलतो तेव्हा ते कळतं, जेव्हा तालीम करतो, सराव करतो, तेव्हा ते आपल्याला कळतं की हे असं आलं पाहिजे. मग तिथे ते त्यांचा अट्टहास नसतो की नाही नाही जसं झाले असते लिहिले तसंच लिहायला पाहिजे असं नसतं. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या आपल्याला बोलताना त्यांची मुळात भाषा बोलतानाच आपल्याला छान वाटतं, सोपी आणि परेशला ऐकायलाच एक काहीतरी आपण पण ती छान वाटते. तुमचे वर्कशॉप झाले ना? हो, मी तेच म्हणत, जे तू मला विचारलंस की त्याच्यातलं काय आवडतं त्यांच्यामधलं, तर मला हे आवडलं की जी गोष्ट केदारकडे पण आहे, ही गोष्ट आवडली की दोघंही रंगभूमीवरनं आले असल्यामुळे त्याचं वाचन व्हायला पाहिजे, त्याची तालीम व्हायला पाहिजे, त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण ॲक्च्युअल सेटवरती जातो, त्या लोकेशनवर जातो, तेव्हा सगळ्यांच्या डोक्यात आपापली भूमिका ही क्लिअर असते. त्याच्यामध्ये कुठलंही कन्फ्युजन नसतं की माझं काय आहे, मग माझं आणि हिचं नातं काय आहे, मग हा माझा कोण आहे, हे नसतं. हे माहिती असतं की काय नातं आहे आपलं, आणि मग तिथे आपल्याला जाऊन काम करणं खूप सोपं जातं त्यांच्या दृष्टीने आणि आपल्या दृष्टीने. मग आपण सुद्धा, मग माझी वेशभूषा काय असेल, मग रंगभूषा काय असेल, मग मी हेअरस्टाईल काय करू, हे इतकं सोपं होऊन जातं ना की मग त्याच्यावर फार आपल्याला वादविवाद चर्चा करावी लागत नाही. आणि ते होणं खूप गरजेचं असतं, आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही काही सुचू शकतं. तर त्याच्यामुळे ते मला खूप आवडलं ह्याच्याकडचं की आपण वाचन करायचं, तालीम करायची, मग ठरवायचं. आणि मुख्य म्हणजे शांतपणा. आपण सेटवरती अतिशय शांतपणे काम केलं, कुठेही दंगामस्ती केली ती आम्हीच केली. पण मग तो असा येऊन सांगायचा, आपली जी दंगामस्ती संपली असेल तर आपण ज्या कामासाठी इथे आलो होते करायचं का, हा असा आम्हाला ओरडा बसायचा. पण म्हणजे कुठेही आरडाओरडी नाही की अरे ए चल ना जल्दी कर ना लाइटिंग इसको जाना है ना, असं काही नव्हतं बरं का. एवढे नाही ओरडायचे सर, काही बरं तो ऍक्शन नाही म्हणून तो कृती म्हणतो, काहीच नाही. म्हणजे आरडेओरडे करत असतील ना त्यांच्याकडेही लक्ष नाही द्यायचं, त्यांचं एक त्यांना काहीच नाही. किंवा तर आमच्याकडे मायरा आहे, सगळ्यात मोठी मुलगी आमच्याकडे, तर ती सुद्धा तिच्याबरोबर पण त्याचं एक वेगळंच नातं आहे. आणि तिचे 3 रोल असतात आमच्याकडे. एक रोल फक्त परेशसाठी आहे तिचा, त्याच्यामध्ये ती एक मायरा आहे, एक चिकू आहे सायली, आणि एक मंजलिका आहे. ती मंजलिका फक्त परेशसाठी आहे तिची, बाकी गाणी हा चिटर आहे तिच्यामध्ये असं. पण तिला सुद्धा समजून घेऊन तिला कुठेही कंटाळा आला नाही. नाहीतर असं होतं ना की एक सीन झालाय की दिवसभर तिला काही नाही आहे, असं कुठेही तिला सुद्धा केलं नाही. म्हणजे हा एवढा विचार करायचा की कंटाळले का, मग तिला झोपू दे, किंवा त्याप्रमाणेच त्यांनी खरं तर सीन लावले, स्केड्यूल लावलं, त्याचप्रमाणे लावलं की उगीच त्यांना सकाळपासून 9 वाजल्यापासून बोलवून ठेवा, दोघींना डेट दिले ना, मग सुप्रिया आणि सुकन्याला बोलवून ठेवा, दिवसभर आपल्या कंटाळा येतो आणि रात्री कधीतरी, असं कधीच कुठल्याच कलाकाराच्या बाबतीत झालं नाही. म्हणजे ते सुद्धा खूप गरजेचं असतं की एक मानसिकता असते ना आपली, की आल्यानंतर आपलं पटपट काम झालं की छान वाटतं, पण येऊन बसलोय, मेकअप केलाय, कपडे केलेत, कधी बोलवतील तेव्हा, असं कुठेच झालं नाही. एकतर मुळात त्याच्याकडचं पेपर वर्क आहे ना ते इतकं सुंदर होतं, त्यामुळे असिस्टंटना सुद्धा माहिती होतं की आता कुठला सीन असणार आहे, ह्या सीनमध्ये काय काय प्रॉपर्टी लागणार आहे, ते त्या वेळेला हजर असायचं. त्यामुळे आम्हाला जी मजा तुम्हाला दिसणार आहे ना चित्रपटात, त्याच्याहून दुपटीने आम्ही मजा केली इकडे या बाजूला, आणि त्यामुळे खूप मजा आली. म्हणजे ते ऑफस्क्रीन नातं असल्यामुळे मी कायम बिलीव्ह करते, ऑफस्क्रीन नातं असेल तर ते ऑनस्क्रीन ना अजून छान दिसतं. सो ते झालं.